इथे उपस्थित सर्वांना मी जय भीम करतो आणि आपला धम्मध्वज इथे लावण्यासाठी हिंमत दाखवली, या सर्वांसाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा जय भीम करतो। दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट की आपण सर्वांनी एकजूट राहिलेलं गरजेचं आहे आणि या धम्मध्वजाच्या वतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हे कळलं असेल की चळवळ ताकदवान ठेवणं, चळवळ जिवंत ठेवणं आणि आपण हे सर्वांनी हे तुम्हाला कळलं असेल। दुसऱ्या बाजूला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की अशा ठिकाणी येऊन राजकीय बोलू नये, पण तुमचा जो ध्वज काढलाय तो कोणत्या भारताच्या बाहेरच्या अतिरेक्यांनी नाही काढलाय, तर तो इकडच्याच राजकारण्यांनी काढलाय, हे समजून घ्या। म्हणून मी जे बोलणार आहे ते राजकीयच बोलणार आहे आणि म्हणून मी एक गोष्ट म्हणतो की आपल्या विचारांचे पक्ष, आपली संघटना, बाबासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष हा आपल्याला मजबूत केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही। एक प्रसंग आहे, कोणताही अन्याय अत्याचार हो, कोणत्याही विहाराचा मुद्दा असो, कोणत्याही समाजाचा मुद्दा असो किंवा आपल्या ध्वजाचा मुद्दा असो, आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, ताकदीने राहायला पाहिजे। जर आपण एकजूट राहिलो तर कोणताही समाजाचा दलाल आपल्याला काहीही करू शकणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी समजून घ्या की ज्या लोकांनी इकडे प्रॉब्लेम्स निर्माण केले ते कोणते मनुवादी नव्हते, कोणते परके नव्हते, तर ते आपल्यातलेच काही दलाल समाजाला विकायला निघालेले आणि चळवळीला विकायला निघालेले भडवे होते, हे आपण आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडायची आहे की ज्या लोकांनी इकडे हिम्मत करून परत ध्वज लावायचा प्रयत्न केला त्यांना इकडच्या गावगुंड्यांनी धमकी दिली। इकडच्या नागरिकांनी अख्ख्या नांदेडला हे दाखवून दिले की लोहा मधली आंबेडकर आधी चळवळ ही अजून झोपलेली नाही, ही जागी आहेत आणि ताकदीने ऍक्टिव्हली एकत्र येतात समाजावरती जेव्हा अन्याय अत्याचार होतो। याच्याच लोकांना समजलंय की दलालांना निवडून दिलं की काय होतं, आता लोहाचेच लोक या दलालांना रस्त्यावरती आणण्याशिवाय थांबणार नाही, चालूच राहील। आणि एका बाजूला जसं रस्त्यावरचं आंदोलन चालू राहतं तसं दुसऱ्या बाजूला कायदेशीर आंदोलन येत आणि लढाई चालूच राहील। लोहा शहरामधील जायकवाडी वस्तीमध्ये, वसाहतीमध्ये जो गेल्या 40 वर्षापासून हा पंचशील ध्वज इथं कार्यरत होता, त्या ठिकाणी अनेक भीम जयंत्या, अनेक बौद्ध जयंत्या, अनेक तिथं बौद्धांची जी सण असतात, उत्सव असतात, त्या ठिकाणी साजरी झालेली आहेत, होत होते। पण अचानक या लोहा शहरामध्ये चौकातलं हे शहर असल्यामुळे या जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे, त्यामुळे या भूमाफियांची, या दलालांची, राजकारण्यांची नजर या जमिनीवर पडली आणि त्यांना त्या ठिकाणी या जमिनीमध्ये पैसे दिसले। पण या आज जे आपण इथे बघत आहात, आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणाहून आताच गेलेले आहेत, पण या ठिकाणी या ध्वजामध्ये जी आमची श्रद्धा आहे, हा ध्वज आमची अस्मिता आहे, आमची आन बान शान आहे, त्या ध्वजाला ध्वज यांना दिसला नाही, त्या ध्वजाच्या खालची जागा, ही जागा विकल्यावर यांना याच्यामध्ये पैसे दिसले। पण हे असंवैधानिक केलेलं त्यांनी कार्य, हे कृत्य होतं आणि हे दलाले नव्हते, हे गुंड होते। इथल्या राजकारण्यांनी पाळलेले या गुंडांनी हा ध्वज हटवला होता आणि या असल्या गुंडांच्या विरोधामध्ये आंबेडकरवादी संविधानाला मानणारा हा कधी भीत नाही, झुकत नाही, विकत भेटत नाही। त्याच्यामुळे या सर्व आंबेडकरवाद्यांनी डेरिंग इथं आम्ही संवैधानिक मार्गाने 21 मेला हा ध्वज या ठिकाणाहून या दलालांनी, गद्दारांनी, या राजकारण्यांनी प्रशासनाला हाताशी धरून उद्ध्वस्त केला होता। पण तेव्हापासून कालच्या 4 दिवसापर्यंत आम्ही संवैधानिक मार्गाने आमचा लढा आम्ही लढत होतो, पण या कायदेशीर बाबी प्रशासनाकडून आम्हाला कुठलीही मदत आमच्या तरुणांना झालेली इथं दिसत नव्हती आणि अगदी तरुणांनी, सर्व आंबेडकरवादी तरुणांनी लोहा शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, कंधार तालुक्यातले, शहरातले सर्वांनी मिळून हा ध्वज या ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापित केला आणि
आज या ठिकाणी त्या तरुणांना आदरणीय सुजात भैया आंबेडकर यांनी हॅट्सअप केलेला आहे, म्हणजे तुम्हाला सलामी दिलेली आहे. हे आमचे आंबेडकरवादी तरुणांसाठी खूप मोठी शाबासकीची थाप आहे आणि आंबेडकर घराण्यातले वारस तुम्हाला आज ज्या हॅट्सअप, नुसतं हॅट्सअप नाही, यांना पुढे लढण्यासाठी ही ऊर्जा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढे इथं आमच्या माता भगिनी या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी आहेत, खरंच हा संघटित आपण संघटनेमध्ये काय शक्ती असते आज या जातीवाद्यांना, दलालांना दिसलेली आहे. आणि लवकरच आम्ही या ठिकाणी विश्व शांती बौद्ध विहार या ठिकाणी पुनर्स्थापित करणार आहोत. या ठिकाणी आमचं ग्रंथालय होणार आहे, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं स्मारक होणार आहे. हे लवकरच काही दिवसात आपल्याला दिसून येईल. नक्कीच आपण आज या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे, कुठेही आपण पाहू शकता. आज लोहा नगरपालिका ज्या वेळेस झाली, त्या लोहा नगरपालिकेला एक दिवस असा होता की त्यावेळेस लोहा नगरपालिकेमध्ये इथं आमचे गंगाधर मामा महाबळे आहेत, इथं आमचे नामदेव बुद्धे, सर्व या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे 3 नगरसेवक लोहा नगरपालिकेमध्ये होते. पण हे आज आपल्याला हे जे आंदोलन दिसते, हे आंदोलन कशासाठी आहे? यांना या ध्वजाखालची जमीन दिसते. यांनी ठरवलंय की सत्ता कमवायची, सत्तेमध्ये जायचं, किती पैसे वाटायचे, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे समीकरण या ठिकाणी झालेलं आहे. लवकरच तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला हे बदललेलं दिसेल. पंचायत समित्या उद्या येणार आहेत, जिल्हा परिषदा येणार आहेत. त्या जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये आज आमचे सर्व बौद्ध बांधव इथं खूप जण, प्रत्येक जण स्वाभिमानी आहेत. इथं यांच्या या आमिषाला, यांच्या पैशाला भीक घालणार नाहीत आणि स्वाभिमानानं स्वखर्चानं फिरून आमचे वंचित बहुजन आघाडीचे या पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये आणि 2029ला इथं जे या जमिनीमध्ये जो आमदार प्रताप चिखलीकर आहे पडद्याच्या मागून, त्यांच्या सुद्धा ह्या बौद्धांनीच 2004ला त्याला आमदार केलं होतं. 2029ला हेच बौद्ध त्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जण, कारण आज आम्ही आमच्याकडे आज आंबेडकर घराण्याची ऊर्जा, 2 आंबेडकर घराण्याची वारस, कारण या जायकवाडी वसाहतीच्या या भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सूनबाई आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्यानंतर आंबेडकर घराण्याचे आमचे आनंदराजे आंबेडकर साहेब कालच येऊन गेले, अमनराज आंबेडकर साहेब कालच येऊन गेले आणि आज आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, युवकांचे आयकॉन आदरणीय सुजात भैया आंबेडकर येऊन गेले. ही गोष्ट साधी नाही आणि आंदोलन हे वारंवार रोज होत नसतात. नामांतर एकदाच झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या लोहासारख्या या विधानसभेच्या ठिकाणी हा आमच्या या भूमीचा, आमच्या विश्वशांती बौद्ध विहाराचा, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दिलेल्या पवित्र अशा पंचशील ध्वजासाठी हे आंदोलन लोहा शहरामध्ये झालेलं आहे आणि हे नक्कीच आमचा आज या ठिकाणी विजय झालेला आहे. कागदोपत्री चलत राहते ते आम्ही बघून घेऊ, पण लवकरच या ठिकाणी आपल्याला बौद्ध विहार आणि आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे आपण विचारलात की प्रश्न आपल्यातीलच गद्दारांचा, ज्या वेळेस आंबेडकरवादी सर्व एकजुटीनं बाहेर येतील, हे गद्दार नक्कीच जातीतले गद्दार घरी बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि इथं भिणारा कोणीच नाही. कारण प्रत्येकाच्या सोबत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास, त्यांची शक्ती, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आताच आमच्या छगन भैयांना या ठिकाणी सांगितलं की आमदाराचे गुंड काही धमक्या देत आहेत असं आमच्या कानावर पडलेला आहे. सुजात भैयांनी डायरेक्ट मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल मध्ये त्यांचा पर्सनली नंबर सेव्ह करून दिलेला आहे. तुला यांनी कोणी धमकी देऊ दे, बाकीचं मी बघून घेतो म्हणून डायरेक्ट सुजात भैयांनी यांना काय कशा पद्धतीने घ्यायचं मी घेतो. ही साधी गोष्ट नाहीये. हा आमचा झालेला सर्व आमच्या इथल्या आंबेडकरवाद्यांचा, सर्व तरुणांचा, माता भगिनींचा, सर्वांचा विजय. त्यामुळं आज मी माननीय सुजात भैयाला, आता आम्हाला इथं त्यांच्या घरी पुढचा दौरा आता गेल्या बरोबर जिल्हा परिषदेमध्ये SP कलेक्टरांसोबत तिथं मोठा जिल्हा परिषदेत कार्यक्रम आहे, त्यामुळे गेले. त्याच्यामुळे बाकी आम्हाला
कुणाला बोलण्याची तिथं सत्कार वगैरे घेतले नाही. एवढं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.